परभणीच्या मांडाखळी, आळंद आणि जांब या 3 गावांना वादळाचा मोठा फटका बसला। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। अनेक ठिकाणी शेडनेट, पॉली हाऊससह संत्रा आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। दिवाकर राऊत या शेतकऱ्यांना 20 गुंठ्यात पॉली हाऊस उभारलं होतं। हे संपूर्ण पॉली हाऊस पडलंय। त्यांना नुकसान सांगताना अश्रू अनावर झाले। आपण बघितलं तर हे पॉली हाऊस आहे। मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांना मागच्या 3.5 वर्षापासून हे पॉली हाऊस उभारलं होतं। मात्र मागच्या 8 ते 10 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात जे मान्सूनपूर्व वादळी वारे आणि पाऊस सुरू आहे त्यामध्ये हे नुकसान झालेलं आहे। या पूर्ण पॉली हाऊसमध्ये त्यांनी 20 गुंठ्यामध्ये जवळपास जरबेराचं पीक घेतलं होतं। जरबेराचं फुलं लावले होते आणि आपण जर बघितलं तर या जरबेराच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं आर्थिक भार चालेल, लेकरांचे शिक्षण होतील, पारंपरिक शेतीतून काही मिळत नाही या आशेनं शेतकऱ्यांनी केलं होतं। मात्र यावर सर्व निसर्गानं पाणी पेरलेलं आहे। काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? रडू नका, धीर धरा, होईल। रडू नका, रडू नका। त्यांना भावना अनावर होत आहेत कारण नुकसान आहे। तसंच किती नुकसान झालंय साहेब? नुकसान झालं। पारंपरिक शेती परव घालू, आधुनिक शेती परव खायनं म्हणून मी पॉली हाऊस केलं। पॉली हाऊसचं मी बघार कसं झालं। किती नुकसान झालं? तयार करायला मला 30 लाख रुपये लागले होते। 15 दिवसाखाली मी ते बँकेचे कर्ज फेडलं। आता कसं माझ्या पदरात पडणार होतं तितक्या निसर्गानं माझ्या पोप आणला हो। अतोनात नुकसान झालेलं असून याला जवळपास आम्हाला तयार करायला 30 लाख रुपये पॉली हाऊसला लागलेले आहेत आणि शेडनेटला जवळपास 15 लाख रुपये तयार करायला लागलेले आहेत। पण शासनाकडून या पॉली हाऊस आणि शेडनेटसाठी विम्याची तरतूद नाही, इन्शुरन्स नाही, काहीच नाही। तरी शासनानं आमची या लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई द्यावी। 10-12 वर्षापासून ज्या बागा सांभाळल्या होत्या, ज्या खर्च करून मोठ्या केल्या होत्या, त्या बागा अक्षरशः झोपलेल्या आहेत। म्हणजे एका बागेमध्ये 200 जर झाडं असतील साधारण एका एकरमध्ये 70-75 असतात, तर अक्षरशः अर्ध्यापेक्षा जास्त 60 ते 70% बागी झोपलेली आहे। आणि आता अधिकाऱ्यांचं म्हणणं काय येतं की विमा जो असतो तो फक्त फळाचा असतो, झाडाचा असा कुठला विमा नसतो। त्यामुळे नुकसान भरपाईसाठी सुद्धा एक महाराष्ट्र शासनाला एक वेगळं काहीतरी तरतूद करावी लागेल। कुठंतरी या शेतकऱ्यांची भावना आहे की शासनानं याचे पंचनामे करावेत, याच्या संदर्भामध्ये नवीन उभारी शेतकरी घेईल अशा पद्धतीने मदत करावी। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, मांडाखळी, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।